घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. विठ्ठल विठ्ठल श्री संतांचे या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उतरी वाढले अंतरी प्रेम सुख. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांच्या अभंग गाथेतील 5 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकोबाराय प्रामुख्याने इंद्रियांना शिकवतात. विठ्ठल परमपूज्य वैकुंठवासी श्री अर्जुदास महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह असं का? तपपूर्ती तपपूर्ती बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तपपूर्ती सोहळा. तपपूर्ती कशाची? हा बर 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 तपपूर्ती सोहळा आहे. चला, एका फार मोठ्या संत महात्म्याने आपल्या या भूमीमध्ये तपश्चर्या केलेली आहे, त्या निमित्ताने हा सोहळा संपन्न होतोय. खरं तर इथे त्रिवेणी संगम आहे. मला आल्याबरोबर माहिती कळाली, नदीचा तर त्रिवेणी संगम आहेच, परंतु गावाचा सुद्धा आहे. हा बरोबर. सासेगाव, साळेगाव आणि मनोर या ठिकाणी सुंदर असं वातावरण आहे, पवित्र वातावरण आहे. या संगमावरती आपण या ठिकाणी कीर्तन श्रवण करतोय. खरंच या सप्ताहाचं नियोजन करणाऱ्या सर्वच भाविक भक्तांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. खरं तर महात्म्यांची ही जी आपण उत्सव साजरे करतोय, महात्मे गेल्यानंतरही शारीरिक दृष्टीने गेल्यानंतर म्हणतोय मी, आपण हे जे उत्सव साजरे करतो हे केलेच पाहिजेत का? नाही केलं तर काय बिघडतं? तर आमचे गुरुवर्य सांगायचे, आपण जर त्यांची उत्सव नाही केली तर त्यांचं काही बिघडणार नाही, परंतु आपलं बिघडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण संत महात्म्यांची ही उत्सव केली पाहिजेत. गावोगावी ज्या त्या परिसरात अशी फार मोठी मोठी माणसं होऊन गेली. खरं तर तरुण सागरजी महाराजांचं वाक्य आहे, ही जी संत महात्मे आहेत, ही संत महात्मे म्हणजे सोपं समजू नका. यांनी आपल्या जीवनातलं सर्वस्व समाजासाठी त्यागलंय आणि फकीर होऊन आपल्यासाठी जीवन खर्च करतात. तरुण सागरजी महाराजांचे वाक्य आहेत. तरुण सागरजी महाराज असं म्हणतात, कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, कुछ कुछ पाने के लिए कुछ कुछ खोना पड़ता है, बहुत कुछ पाने के लिए बहुत कुछ खोना पड़ता है, और सब कुछ पाने के लिए सब कुछ खोना पड़ता है. म्हणून संत महात्म्यांनी आपल्या जीवनातलं सर्वस्व म्हणजे आपल्या लोकांच्या समाजाच्या हितासाठी ही माणसं जगली. या कीर्तनाच्या साथीसाठी आज महाराष्ट्रातील फार चांगले चांगले गुणवान महाराज मंडळी या ठिकाणी हजर आहेत. माझा नावानिशी जास्त परिचय नाही, परंतु चेहऱ्यानिशी आहे. महाराजांनी विना घेऊन खूप सुंदर अशी सुरुवात केली. महाराज आहेत, सकाळी ज्यांची कीर्तनाची सेवा झाली आमचे गणेश महाराज आहेत, आणि सर्वच आता या साईडचे टाळकरी मंडळी. आत्ता ज्यांनी सुंदर अशी चाल गायली ते आमचे विधाते महाराज महेश महाराज, पाठीमागे गायली ते रिंकेश महाराज. रिंकेश महाराज. रिंकेश रिंकेश बरं बरं बरं, नाव कुठून ठेवलंय? विठ्ठल या संस्थेचं. हा बरोबर, रिंकेश महाराज. चला, ते आमचे साईडचे महाराज कृष्णा महाराज. कृष्णा महाराज. कृष्णा महाराज आणि सर्वच आता गावातील ही भजनी मंडळी, आमची ही बालगोपाळ
भजनी मंडळी, चोपदार मंडळी, मृदंगाचार्य काय महाराज, योगेश महाराज. योगेश महाराज, समोर बसलेले पूज्य बाबाजी आहेत. त्याचबरोबर मला ज्यांनी आमंत्रण दिलं ते आमचे सर्वानंद गिरीजी महाराजांनी बऱ्याच दिवसापूर्वी या शंकर स्वामी संस्थांच्या नारळी सप्ताहातच या सप्ताहाची तारीख दिलेली आहे. या ठिकाणी आजच्या कीर्तनाचा ज्यांचं संत पूजन आहे, कैलासवासी पुंडलिक घुगे यांच्या प्रित्यर्थ श्री कारभारी पुंडलिक घुगे, श्री संजू मामा घुगे सासेगाव, ते सुद्धा या ठिकाणी समोर हजर आहेत. सर्वच पुरुष वर्ग, माता भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करतो. विठ्ठल अभंग 5 चरणाचा आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकोबराय प्रामुख्याने इंद्रियांना शिकवतात. का बरं महाराज इंद्रियांना शिकवतात? काय कारण आहे? इंद्रियांना जर नाही शिकवलं तर नाही जमत का? तर इंद्रियांना शिकवलं पाहिजे. जर इंद्रियांना आपण नाही शिकवलं तर इंद्रिय आपला कधी घात करतील हे सांगता येत नाही. म्हणून कमीत कमी जे परमार्थिक माणसं आहेत त्यांनी तरी आपल्या इंद्रियांना शिकवलं पाहिजे. इंद्रियाच्या मागे जाणारे अनेक आहेत, परंतु इंद्रियांना शिकवणारे कमी आहेत. इंद्रियाच्या मागे जाणं सोपं आहे, इंद्रियांना शिकवणं कठीण आहे. मला सांगा, गाडी जोरात पळवणं सोपं आहे का कंट्रोल करणं सोपं आहे? पळवणं सोपं आहे. बर 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 आणि कंट्रोल करणं अवघड आहे. बरोबर आहे. आमचे एक मित्र आहेत, त्यांना मी मोटरसायकल चालवायला पहिल्यांदाच बसवलं होतं. पहिल्यांदाच बसल्याबरोबर 80-90 त्यांनी मोटरसायकल नेली. त्यावेळेस पाठीमागून म्हटलो मी, अहो शिवाजीराव, आडनाव नाही सांगत, चौकशी करतील लोक. अहो म्हटलं, गाडीचा काटा कुठे गेला, जरा थांबव ना. ते म्हटले, थांबू का? बरं बरं थांबवतो. ब्रेक कोणत्या पायाला आहे? नाही कळालं. मला काय विचारलं त्यांनी? ब्रेक कोणत्या पायाला आहे. म्हणजे ज्यांना ब्रेक कोणत्या पायाला आहे हेही माहिती नाही ते ही गाडी पळवू शकतात. गाडी पळवणं अवघड नाही, गाडी कंट्रोल करणं अवघड आहे. विठ्ठल तसं इंद्रियाच्या मागे जाणारे अनेक आहेत. आपण जर या मंडप मध्ये जर विचार केला तर इंद्रियाच्या मागे जाणारे जवळ आहेत, परंतु इंद्रियांना कंट्रोल करणारे 1-2च महात्मे असतील. इंद्रियांना कंट्रोल करणं अवघड आहे. म्हणून इंद्रियांना कंट्रोल केलं पाहिजे, इंद्रियांना आवरलं पाहिजे. इंद्रियाच्या जर आपण पाठीमागे गेलो तर जीवनात अनेक प्रकारचे तोटे आहेत. प्रामुख्याने 4-5 प्रकारचे तोटे मला सापडलेले आहेत, ते आपणच सांगतो. विठ्ठल पहिला तोटा आहे, इंद्रियाच्या जर आपण पाठीमागे गेलो तर आपलं अज्ञान वाढतं. दुसरा तोटा आहे, आपण जर इंद्रियाच्या पाठीमागे गेलो तर अधःपतन होतं. तिसरा तोटा आहे, आपण जर इंद्रियाच्या पाठीमागे गेलो तर शरीरातले रोग वाढतात. चौथा तोटा आहे, आपण जर इंद्रियाच्या पाठीमागे गेलो तर आपण आपलं जीवन दुःखाला प्राप्त करतो. आणि 5वा तोटा आहे, आपण जर इंद्रियाच्या पाठीमागेच गेलो तर आपण आपल्या हितापासून दूर जातो. विठ्ठल जग सत्य आहे का परमात्मा सत्य आहे? परमात्मा सत्य आहे, परंतु हे इंद्रियांना कळत नाही. इंद्रियाने अंतःकरणाला स्वाधीन केल्यामुळे त्याचा अविचार वाढतो आणि त्याला हे जगतच सत्य वाटतं आणि परमात्मा नावाची काही गोष्ट नाही असा त्याला भ्रम होतो. माऊली सांगतात, येथ नेनावया हेची कारण जे इंद्रियाधीन पण तीही आकळी जे अंतःकरण म्हणून भ्रमे अज्ञान वाढतं. दुसरं कारण अधःपतन होतं. नाथ महाराजांनी चिरंजीव पदामध्ये खूप गोड वव्या दिल्यात. का जे विषय 5 आहाती ते अवश्य साधका नाडीती म्हणून लागोने दे प्रीती कवने रीती ऐकपा. एका विषयाने एका प्राण्याचा घात केलाय. एकच सुभाषित सांगताय, कुरंग मातंग पतंग मीना भृगाः हताः पंच भिरेव पंच एकः प्रमादेस कथम हतोन यस्सेव ते पंच भिरेव पंच. हरिण आहे ना, हरिण, हरणाचा घात कोणी केला?
फक्त कानाने. हरिण पकडणारे लोक कसं हरिण पकडतात? काहीतरी वाद्य लावतात आणि वाद्य लावल्याबरोबर हरिण तिकडे आकृष्ट होतं. नाहीतर हरिण पकडणं भल्या भल्यानं जमलं नाही. काही काही वाघाला जमलं नाही, 4 पायाच्या नाही जमलं. हरिण पकडणं सोपं नाही, परंतु तिथे जर काही नाद लावला तर हरिण त्याच्याकडे भुलतं आणि त्याच्याकडे आलं की मग त्यांना ते फासात अडकत. त्याच्यानंतर पतंग नावाचा एक किडा आहे. तो त्या दिव्याच्या जवळ, दिव्याला इतका भुलतो त्याच्या जवळ जातो आणि त्याच्या उष्णतेने तो जळून मरतो, परंतु दिव्याला सोडत नाही. त्याच्यानंतर भुंगा असा आहे महाराज, जर मोठमोठी वाडी असली तर लाकडाची वाडी असतात आणि त्याला जर एका भुंगा लागला तर त्याच्यातून सुद्धा पीठ खाली, म्हणजे इतकं कडक लाकूड भुंगा तो करतो त्याला. परंतु तोच भुंगा जर एखाद्या फुलात जाऊन बसला आणि फुल जर संध्याकाळच्या वेळेस मिटलं तर त्याला त्या फुलातून बाहेर यावं असं वाटत नाही, म्हणून त्याला तो टोकरत नाही आणि त्याच्यातच तो मरण पावतो. असे पंचविषयाचे आपण पाहून घ्या सुभाषित. अधःपतन होतो. तिसरा मुद्दा आहे, आपण जर इंद्रियाच्या पाठीमागे गेलो तर आपल्या शरीरात रोग वाढतात. भोगी माणसाला जास्त रोग होतात का त्यागी माणसाला? भोगी माणसाला जास्त रोग असतात. त्याच्यामुळे संत महात्मे जी माणसं आहेत, अरण्यात राहिले, वनात राहिले, परंतु निरोगी राहिले. खायला जास्त भेटलं नाही, कोणते भोग नाही भेटले, परंतु शरीर त्यांचं कसं आहे? निरोगी आहे. आणि समाजात काही काही फिरणारी माणसं पहा, सगळे प्रकारचे भोग भोगतात, त्याच्यामुळे लवकर मरतात. भोगे रोग भयम म्हटलंय, किंवा भोगे रोगा जोडून या दिली आणि का. इंद्रियामुळेच तुकोबरा तर खाली येऊन बोलतात, चित्त खोटे चालीवरी, रोग भोगाचे अंतरी, रसना अनावरी, तुका म्हणे टिंब टिंब वाई. स्पष्ट उल्लेख मला नाही करता येणार, माझं वय कमी आहे आणि किंवा त्याच्या पुढे तुकोबरा बोलतात, तोंडे खाय फार. ज्यांना गाथा वाचायची सवय असेल त्यांना या अक्षर कळतील. चला, अधःपतन होतं, रोग वाढतात. चौथं कारण आहे, आपण आपलं जीवन दुःखाला कारणीभूत होतो, त्याचं कारण म्हणजे इंद्रिय आहेत. माऊली सांगतात, तैसी प्राप्ते ही पुरुखे, इंद्रिये लाळले जरी कौतुके, तरी आक्रमिला जान दुःखे संसारिके. आणि शेवटचं अत्यंत महत्वाचं कारण माऊली सांगतात, आपण आपल्या हितापासून दूर जातो. कोणामुळे? इंद्रियामुळे. विठ्ठल इंद्रियामुळे. इंद्रियाला हिताचं आवडत नाही, इंद्रियाला घाताचं आवडतं. तुमचं हेच गाव ना बाबा? हेच गाव. मुलगा आहे ना तुम्हाला? आहे, काय अडचण नाही. तुमच्या मुलाला तुम्ही ज्यावेळेस, म्हणजे मी उदाहरणाकरता त्यांचा घेतला, आपापल्या हिशोबाने पहा. तुमच्या मुलाला तुम्ही ज्यावेळेस शाळेत टाकलं पहिलीला, लहानपणी, त्याला शाळा आवडत होती का? नाही आवडत. कारण इंद्रियांना हिताचं आवडत नाही, इंद्रियांना घाताचं आवडतं. त्याला घर आवडतं, शाळा आवडत. आपला हित घरात आहे का शाळेत आहे? शाळेत आहे. त्याच्यामुळे शासनाने पूर्वी एक प्रयोग सुरू केला होता. शाळेत एक तो पदार्थ वाटायचे बालपणी. काय त्याचं नाव? सुकडी. सुकडी पदार्थ तो शाळेत होता, ते वाटायचे. सुकडीचे बरीचशी गिऱ्हाईक आहे तिथं. ते काय पाठीमागे काही पाहायला लागले, काही पुढे पाहायला लागले, काय अडचण आहे. सुकडी आहे. काय आनंद होता सुकडीत त्या. सुकडी होती. ती सुकडी कशा करता वाटायचे? मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून वाटायची. आणि सुकडी पुन्हा छोट्या मुलांना होती, मॅट्रिकच्या पुढच्या मुलांना नव्हती. आमचे महाराज सांगायचे, तुम्ही मॅट्रिकच्या मुलांना देऊन पहा सुकडी, एक एक पोरग एक एक टोपलं खाईन. ती छोट्या मुलांना होती, छोट्या मुलांना होती. त्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून होती. चला, मुलांचं हित घरी नाही, शाळेत आहे. परंतु त्याला शाळा आवडत नाही, त्याला घर आवडतं. चला, दुसरं उदाहरण. जुन्या काळात मुलींची लग्न व्हायची. जुन्या काळात. मग आता कोणाचे होतात? आता कोणाचे होतात? तुम्ही सुभाषित वाचा. कन्या ही जी संज्ञा आहे, किती वयापर्यंत आहे? ती जर सुभाषित तुम्ही वाचलं तर मग तुम्हाला कळल आता कोणाचे लग्न होतात. जाऊ द्या. ज्यावेळेस तो मुलगी वाट लावायचा प्रसंग असायचा ना, त्यावेळेस ती मुलगी रडायची. तिला सासरी जावं वाटत नसायचं.
पण तिच्या हिताचं सासर आहे का माहेर आहे? सासर आहे. लग्न झाल्यावर जर मुलगी माहेरातच राहिली तर लोक संशय घेतात, का बरं राहिली असल, काय कारण असल? म्हणून जुन्या काही म्हाताऱ्या होत्या, त्यांना सासरमध्ये इतका त्रास होता तरी पण त्यांनी सासर सोडलं. शेवट काही काही मंडळींनी तर म्हाताऱ्याने आत्महत्या केली, परंतु माहेरी गेले नाही. सासरमध्ये आपलं हित आहे. इतकी रडायची ती काही काही माणसं. तो वाटा लावायचा प्रसंग असताना आमच्या एका मित्राच्या लग्नात मी गेलो होतो. बरं, ही लोक असं वातावरण तयार करतात त्या पिरियडला, तेवढ्या वेळेत आहे ना. आमचे महाराज सांगतात, काही काही जे लांबची लोक आहेत ती सोपी सोपी राग घेतात रडायला. भिंपलास, आणखी यमन, ही सोपी सोपी राग आहेत. दुर्गा. काय त्या भिंपलास रागाचं दुर्दैव असलो, भाग्य म्हणावं का दुर्दैव म्हणावं, कधी कधी मेळ लागत नाही. खेड्यापाड्यात एका एका भजनात 10-10 वेळेस भिंपलास राग होतो एका एका रात्रीत. बरं, एक गायक मी असा पाहिला, तुम्ही राग कोणताही म्हणा, आलापी भिंपलासच होणार. असे काही गायक आहेत. चला जाऊ द्या. आमच्या काही मित्राच्या लग्नात मी गेलो होतो. बाकीचे बाहेरचे माणसं छोपी सोपी राग घेतात. थोडी जवळची आली नातेवाईक की मग चंद्रकंस, मालकंस, जोगकंस असे राग घेतात. वडील आले की मग वडील तोडी राग घेतात. आणि भैरवीने आई शेवट करते. म्हणजे तो वाटाला आमच्या काही मित्राच्या पुतणीचं लग्न होतं. मी लग्नाला गेलो. तो वाटा लावायचा प्रसंग सुरू झाला. इतकं वातावरण तयार झालं होतं. मी त्यांच्या त्या गोळ्या मेळ्यात गेल्यानंतर ते सगळं वातावरण पाहून मीच रडायला लागलो. उपरनं घेतलं मी, पण मग आमचा त्याचा काही संबंधही नाही. परंतु लोक काय करतात, वातावरण तयार करतात. चला, मी मुद्दा याच्या करता तुम्हाला सांगितला. मुलाचं हित शाळेत आहे का घरी? शाळेत आहे. मुलीचं हित सासरमध्ये आहे का माहेरमध्ये? सासरमध्ये आहे. मला अभंगाकडे यायचंय. तसं आपण जन्माला आलोय ना, तर आपला जन्म सफल संसार करण्यात आहे का परमार्थ करण्यात आहे? परमार्थ करण्यात आहे. मग आता चलचा काळान दिला याच्यातलं कोण कोण येणार करा बरोबर ते हात. अरे बापरे, 2-3 जण खरंच निघाले हो. बरं, व्हायचं गेले नाही ना. बरे बरे, चांगली गोष्ट आहे. चांगलं आहे, चांगलं. विठ्ठल वा वा, वरते हात तरी त्यांनी करण्याची ताकद, त्यांची जिज्ञासा झाली. चला, आपला जन्म जर त्याचं हित कशात असेल तर ते परमार्थ करण्यातच आहे. म्हणून स्वहित तेनेची केले रे भूती देखिला देव, अनहित तयाचे झाले रे आणि अहम भाव. ऐके रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. आपलं हित किंवा हित ते करावे, देवाचे चिंतन करून या मन एकविध किंवा शुद्ध भावे. आपलं हित खरं परमार्थ करण्यातच आहे, संसार करण्यात नाही. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबराय इंद्रियांना शिकवतात. पहिलं शिकवतात वाणीला अभंगाच्या पहिल्या घेई घेई माझे वाचे, 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 घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही यारे सुख, डोळे तुम्ही यारे सुख. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे,
गोड नाम विठोबाचे तुकोबराई इंद्रियांना शिकवतात. म्हणून साधू संतांचं आपण ऐकलं पाहिजे. आपलं हित संसार करण्यात नाही, आपलं हित खरं कशात आहे? परमार्थ करण्यात आहे. म्हणून संतांचं आपण ऐकलं पाहिजे, थोरा मोठ्यांचं आपण ऐकलं पाहिजे. असं म्हटलंय, एक वाक्य आहे, इंजिनियरचं ऐकावं घर बांधेपर्यंत, डॉक्टरांचा ऐकावं रोग जाईपर्यंत, वकिलांचा ऐकावं केस मिटेपर्यंत, आणि कीर्तनकाराचं ऐकावं कीर्तन संपेपर्यंत. वा रे वा. नाही नाही नाही, इंजिनियरचं ऐकावं घर बांधेपर्यंत, डॉक्टरांचं ऐकावं रोग जाईपर्यंत, वकिलांचं ऐकावं केस मिटेपर्यंत, आमच्या सरजूदास महाराजांचं ऐकावं मरेपर्यंत. मरेपर्यंत थोरा मोठ्यांचं साधू संतांचं आपण ऐकलं पाहिजे. कितीतरी साधू संतांनी सांगून ठेवले. नामदेव महाराजांचा एक गोड अभंग आहे, उठा जागे वारे आता स्मरण करा, भावे चरणी ठेवा माथा. पुढं काय म्हटलंय? धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, आणि हे पुढचं महत्वाचं आहे, सर्व मिथ्या आहे जाण. कमू नका असं नाही म्हटला, धन कमू नका म्हटलं नाही. धन दारा म्हणजे पत्नी, दारा म्हणजे पत्नी, पत्नी. अनेक नाव आहेत पत्नीला, पत्नी दारा अनेक, लक्ष्मी, काय काय भागात म्हणतात मालकीन. आ काय 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 बोला बोला बोला. बारदाना म्हटले का? बारदाना म्हणावं. हा कारभारी होय. हा हा अर्धांगिनी, मराठीतला काय शब्द आहे करतो? अर्धांगिनी. अर्धांगिनी का म्हणतात बरं तिला? अर्ध. नवऱ्याने पत्नीला आपल्या जीवनातलं अर्धच सांगायचं असतं, म्हणून तुला काय म्हणतात? जर पूर्ण सांगितलं तर ज्याने सांगितलं त्याला अर्धांग वायू होण्याची शक्यता आहे. जाऊ द्या जाऊ द्या, विनोद केला मी. दारा धन दारा पुत्र जन हे सगळं कमवू नका असं नाही म्हटलं, फक्त सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा दिवस. म्हणून संतांचं आपण ऐकायचं. मायबाप वाक्य कळाला तर पहा तुम्हाला, लोक संतांचं ऐकतात परंतु ऐकत नाहीत. लोक संतांचं ऐकतात परंतु ऐकत नाहीत, आणि संसाराचं ऐकल्याशिवाय राहत नाही. फक्त लोक संतांचं ऐकतात परंतु ऐकत नाहीत. फक्त ऐकतात ऐकत नाहीत, आणि संसाराचं ऐकल्याशिवाय. आमचे गुरुजी त्याला एक दृष्टांत द्यायचे. संसार म्हणजे पत्नी म्हणजे संसार घ्या. एवढ्या पुरुषात कोणी वर हात करून सांगावं की मी माझ्या पत्नीचं ऐकत नाही? पाठीमाग वरती झाला का एखादा? पाठीमाग एका गावी एका चोपदाराने वरती हात केला होता. तुम्ही नाही? तुम्ही नाही, तिकडे मराठवाड्यात. हा एका चोपदाराने वरती हात केला. म्हणलं का हो तुम्ही ऐकत नाही का? तो म्हटला महाराज बायको नाहीच तर ऐकायचं काय प्रश्न आहे. जाऊ दे. आमच्या महाराज त्याला विनोदाने उदाहरण सांगायचे. एका राजाने काय केलं, पण ठेवला. एका साईडने असे सफरचंद ठेवले, एका साईडने असे काळे घोडे ठेवले, आणि त्याने सांगितलं जर बायकोचा ऐकत असेल जो त्याने सफरचंद न्यायचं, आणि जो ऐकत नसेल त्याने घोडा न्यायचा. जास्त लाईन कुठं लागली असेल? महिला मंडळ कबूल झाले. जास्त लाईन कुठं लागली? जो येईल तो सफरचंद न्यायचा, जो येईल तो सफरचंद न्यायचा. काय करावं काय करावं? राजा नाराज झाला. म्हटला आपल्या नगरीत एकही पुरुषार्थी नाही. शेवटी एक म्हातारा माणूस काठी टेकत आला आणि त्याने घोडा सोडला. सोडल्याबरोबर राजा खुश झाला. मला चला एक तरी पुरुषार्थी आहे. राजा सर्व उरकून जेवायलाच बसला, तेवढ्यात तो वृद्ध माणूस घोडा घेऊन परत आला. राजा म्हटला का हो घोडा का परत आणला? त्याने सांगितलं राजा साहेब घोडा घरी नेणाऱ्या बायकोने सांगितलं काळा कशाला आणला, पांढरा पाहिजे होता. नाही कळालं? तेवढ्यात प्रधानजी आले. प्रधानजी म्हटले राजा साहेब तुम्ही काळे घोडे कशाला ठेवले? एखादा पांढरा ठेवायचा ना. राजा म्हटला अरे मला सगळेच पांढरे ठेवायचे होते. तिनं ऐकलं नाही ना. तिनं म्हणजे बसा.
राजाने सांगितलं प्रधानजीला, प्रधानजी हे सगळं सांगण्याकरता तुम्ही मला सकाळी आले असते जमलं असतं ना, एवढ्या रात्री यायची काय गरज होती? प्रधान म्हटला मला सकाळीच यायचं होतं, पण तिनं घरी दम काढला नाही ना, आत्ताच जा ना, आत्ताच जा. नाही कळालं? अहो संसाराचा न ऐकणारा शोधून सापडत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मायबाप जाऊ द्या, उदाहरण मी आपल्या विनोदाने तुम्हाला सांगितलं, परंतु संतांचं ऐकलं पाहिजे, संतांचं ऐकलं पाहिजे. खरं हित आपलं संतांच्या ऐकण्यात आहे, संतांचं ऐकावं. असं म्हटलंय, गुज बोलावे संतांशी आणि पत्नी राखावी जैशी दाशी. संतही आपल्याला गुह्य सांगतात आणि आपणही संतांना गुह्य विचारावं. तुकोबरा या अभंगातून लोकांना उपदेश करतात, सांगतात, बाबांनो या वाणीने काय करा, फक्त परमात्म्याचं नामच चिंतन करा. घेई घेई माझे वाचे. तुकोबरा या अभंगात इंद्रियांना अडवत नाहीत ना, इंद्रियांना दिशा देतात, इंद्रियांना शिकवतात, इंद्रियांना मार्ग दाखवतात. इंद्रियांना अडवणं भल्या भल्या लोकांना जमलं नाही, इंद्रियांना अडवणं. माऊली सांगतात, पै सारसाई विघडता होय ओहा होणे वत्स काढिता का भनंग दवडिता भानयावरून. पै माये पुढणी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मीना तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग साथ. इंद्रियांना अडवणं भल्या भल्यानं जमलं नाही, त्याच्यामुळे इंद्रियांना अडवा असं नाही म्हटलं, इंद्रियांना अडवलं नाही, इंद्रियांना काय केलं, दिशा दाखवली. कुशली इंजिनियर काय करतो, धरण बांधणारा डायरेक्ट पाणी काय करतो मग, बोला बोला, पाणी डायरेक्ट अडवत नाही, मग काय करतो, अगोदर त्याला अगोदर दिशा देतो आणि नंतर भिंत घालतो. त्याच्यावर नंतर करोडोचे लाभ होतात, पण डायरेक्ट अडवत नाही. जर पूर आला तर याची विल्हेवाट कशी लागली पाहिजे याचा अगोदर काय करतो, विचार करतो. कुशली इंजिनियर धरणाचं तोंड बंद करणं, अगोदर दिशा दिली पाहिजे आणि नंतर धरणाचं तोंड आपण बंद केलं पाहिजे. नाहीतर दिशा न देता जर एखाद्याने धरणाचं तोंड बंद केलं तर ज्याने तोंड बंद केलंय त्याला तोंड दाखवायला तोंड राहणार नाही, कराईल. म्हणून इंद्रियांना अडवत नाहीत, इंद्रियांना दिशा देतात. विठ्ठल विठ्ठल मायबाप जाणते श्रुत्यात या अभंगात तुकोबारा वाणीला 2 वेळेस म्हणतात, घेई घेई. डोळ्याला एकच वेळेस म्हणतात, कानाला एकच वेळेस म्हणतात, मनाला एकच वेळेस म्हणतात, जीवाला एकच वेळेस म्हणतात. वाणीला का 2 वेळेस म्हणत असतील? ऐका नाही, संशोधन करण्यासारखा प्रश्न. साधू संतांचं हे जे वाङ्मय आहे ना, उठले डायरेक्ट वाङ्मय तयार केलं असं काही नाही. हे विचारपूर्वक आहे. हे साधू संतांचे जे वाक्य आहेत त्याला विचार केला पाहिजे. 2 वेळेस का म्हटले असतील, त्याचं कारण आहे, वाणीकडे 2 काम आहेत. कोणते 2 काम आहेत वाणीकडे? पहिली गोष्ट खाणं आणि दुसरी गोष्ट बोलणं. हे 2 काम आहेत. मुरारी बापूजींचे वाक्य आहेत 2. बापूजींनी कथेत सांगितलं होतं, या भारत देशातले म्हणण्यापेक्षा जगातले आपण जर वाणीवर संयम ठेवला तर या जगातले दवाखाने आणि कोर्ट बंद करावे लागतील. 2 गोष्टी, कोर्ट आणि दवाखाने. हे कशामुळे चालू आहेत? वाणीमुळे. जर वाणी आपण जर खायचं सांभाळलं तर दवाखान्याचं काम आपल्याला पडणार नाही, आणि जर बोलण्याचं सांभाळलं तर मग कोर्टात जायचं काम पडणार नाही. किती महत्वाचं, ही वाणी किती महत्वाची आहे. ही जर सांभाळली तर आपलं आरोग्यही ठीक राहतं आणि आपलं भौतिक जीवनही ठीक राहतं. विठ्ठल म्हणून लोक पहिली गोष्ट खायचं सांभाळा. किती खावं हे आपल्याला कळालं पाहिजे. म्हणजे खोटी गोष्ट नाही. अनेक उदाहरण आहेत. तुमच्याही भागात काही काही महाभाग असतील, जेवण झाल्यानंतर 10-10, 5-5 भाकरी आणतात. जेवण झाल्यानंतर एक गंगापूरला आता पाठीमागे घटना घडलेली आहे. एक भिल्ल समाजाचा माणूस पहिलवान होता आणि त्याची त्या परिसरात ख्याती होती अशी की जेवणाला तो कोणालाच ऐकत नाही म्हणून.
आता आपले एक गायक गेले महाराष्ट्रातले नामांकित गायक गायनाचारी त्या गावात सप्त्याला गेले नंतर नाव सांगेन तुम्हाला मी हा सप्ताहाला गेले काडीमुडीच आहेत फार तब्येत नाही काही नाही परंतु तो जेव्हा तेच भरपूर होते गावातल्या लोकांचा काही काही लोकांना काम नसतं ते म्हणले महाराज आमच्या गावातला एक पहिलवान आहे त्याच संग लावता का तुम्ही काय म्हणतात तिकडे त्याला हा चुरस का जोड का हा हा जोड जोड हा हा महाराज म्हणले काय अडचण नाही येऊ द्या म्हटले त्याला दोघं असे लोकांच्या समोर पंक्तीत जेवायला बसले आणि तिकडे अशी ती पूर्वी होती पद्धत बऱ्याच जुना आहे ताटल्या घेऊन येण्याची पद्धती आहे जेवायला असेच आपले ताटल्या ताटल्या म्हणतात त्याला घेऊन यायचे ते घेऊन आले होते जेवायला लागल्यानंतर महाराज अर्धा तास झाल्यानंतर तो पहिलवान होता ना गावातला तो असं इकडे तिकडे पाहायला आला त्याला चक्रा यायला लागल्या मग जरा तरी हे म्हणले असू द्या काय नाही हा ना यांचं चालूच होतं शेवट तो पहिलवान असणारा माणूस ती ताटली घेऊन पळून गेला परंतु यांचं जेवण अहो कीर्तना सांगण्यासारखा विषय नाही काय काही आमचे मृदंगाचार्य आहेत कीर्तन झाल्यानंतर त्यांना 1 डझन केळी लागतात म्हणजे काय आहार आहे का काय एकतर बे टाइम खाऊ नये डॉक्टर लोक आपल्याला सांगतात जाऊ द्या खाण्यावर आपला ताबा असला पाहिजे आणि दुसरं बोलण्यावर आपला ताबा असला पाहिजे गोड बोलावं चांगलं बोलावं हा म्हणून 2 वेळेस वाणीला म्हणतात घेई घेई माझे माझे शब्द हा आत्मीयता वाचक आहे एखाद्या बैलाकडून जर तुम्हाला काम करून घ्यायचं असेल तर तुम्ही त्याला आत्मीयता दाखवता आहे की नाही बैलाला पाणी पाजत असताना शिट्टी वाजवतात ना इकडे वाजवतात त्याच्यामुळे बैल जास्त पाणी पितो आहे की नाही जास्त पाणी पितो किती पायाचा असू द्या काही अर्थ नाही मी का बोललोय शिट्टी वाजवणं हे त्याला आत्मीयता दाखवण्याचं एक माध्यम आहे म्हणून माझे वाणीविषयी आत्मीयता व्यक्त करतात घेई घेई माझे वाचे आणि वाचेला सांगतात तू काय कर परमात्म्याचं गोड नाम घे अनेक प्रमाण आहेत घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस 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 जिव्हे गोड तीन जिव्हे गोड तीन जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस 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 अमृत जयास फिके पुढे अमृत जयास फिके पुढे अमृत जयास अमृत जयास फिके पुढे जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अक्षरांचा बरे बरे यांनी टाळ्या वाजवल्या की तुम्ही वाजवायचं बाकी काही करू नका चला एवढे 10-5 जरी जाणकार असले तरी समाधान वाटतं खेड्यापाड्यात सुद्धा इतकी कलेची जाण करणारी माणसं आहेत हा या 3 चाली होते एकात एक नुसत्या 3 चाली नव्हत्या तर तिन्हीचे अंतरे सोबत होते चला जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस म्हणून महाराज विनंती करतात वाणीला
घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. परमात्म्याचे गोड असणारं नाम काय कर तू घे. किती बारकाव आहे याच्यात. वाणीला अडवलं तर नाहीच, परंतु वाणीचा विषय पण काढला नाही. फक्त कनिष्ठ विषय काढला आणि श्रेष्ठ विषय दिला. बाळा तुझं काय नाव? साई. तुला खायला काय आवडतं? आंबट का तिखट का गोड? आता मी देणार नाही बाबा लगेच, पण सांग काय आवडतं. गोड आवडतं. पा गोड आवडतं. तुझं काय नाव बाळा? रुद्राक्ष. तुला काय आवडतं? तुला खायला गोड का तिखट का आंबट का खारट? गोड आवडतं. तुला काय रे? गोड आवडतं. मी 4 जणांना प्रश्न विचारला, 4तून 3 जण म्हटले मला गोड आवडतं. हा म्हणतोय तिखट? हाच म्हणतो का? हा बरं जाऊ दे, तुला तिखट देऊ, वरण आहे ना. वरण आहे नंतर. जाऊ दे. वाणीला गोड आवडतं म्हणून तुकोबरा म्हणतो तू तिखट पण घे असं नाही, हा तू गोडच घे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. विषय पण काढला नाही आणि तिला अडवलंही नाही, फक्त दिशा दिली आणि विषय श्रेष्ठ दिला. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. महाराज म्हणतात तुम्ही घ्या रे डोळे सुख. डोळ्याला सांगितले पहा विठोबाचे मुख. डोळ्याला काय सांगितलं? तुम्ही पहा. पाहू नका असं म्हटलं नाही, पहा. डोळे झाकल्यानंतर जास्त दिसतं का उघडे ठेवल्यानंतर? तुम्ही हसल्यामुळे मला काहीच मिळू लागा ना. काहीतरी हा किंवा नाही. झाकल्यानंतर का उघडे ठेवल्यावर? उघडे ठेवल्यावर जास्त दिसत. बरं ऐका, आता माझे डोळे उघडे आहेत, मी समोर पाहिलं, समोर मला जेवढं डोळ्याने दिसतंय तेवढं मला आता काय झालं? दिसलं. परंतु मीच जर आता डोळे बंद केले तर मी काय काय कुठं नाही केलेत. मी म्हणजे ज्याने तरी समजून घ्या, लगेच माझ्याकडे पाहू नका. म्हणजे झाकल्यानंतर जास्त दिसतं का उघडे ठेवल्यावर? मग झाकल्यानंतर जास्त दिसतं. म्हणून डोळे झाकून बसणं सोपं काम नाही. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास म्हटलंय ना, जसं डोळे झाकून एकांतात बसणं सोपं काम नाही. जो माणूस 70-80 त्याचं वय झाल्यानंतर त्याने जर पाठीमागे वळून पाहिलं तर त्याला आपल्या जीवनाकडे पाहून वाटलं पाहिजे, अभिमान नाही परंतु स्वाभिमान वाटला पाहिजे की आपण चांगलं वागलो. तोच माणूस डोळे झाकून बसू शकतो. साधू संत महात्मे डोळे झाकून बसू शकतात कारण ते चांगली वागलेले असतात. सामान्य माणसाला डोळे झाकून बसणं शक्य. त्याने डोळे झाकले त्याची वाट असं. म्हणून डोळे झाकून बसणं सोपं नाही. त्यातली त्यात पुन्हा डोळ्याला काय आवडतं? जगात जे काही सुंदर आहे डोळ्याला ते आवडतं. मग मायबाप एक कल्पना करा, एखादा मुलगा किंवा मुलगी जर सुंदर असेल तर आपण कल्पना करतो याची आई तरी सुंदर असली पाहिजे, नाहीतर वडील तरी सुंदर असले पाहिजेत. तसं हे जग परमात्म्याने एवढं सुंदर बनवलंय, तो परमात्मा किती सुंदर असेल. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा किंवा राजस सुकुमार अनेक प्रमाण आहेत. परमात्मा सुंदर आहे म्हणून त्या परमात्म्याला पहा, सुंदरच पहा. डोळ्याचा विषयही काढला नाही आणि सुंदर सुद्धा वस्तू सुद्धा त्याला काय दिली? सुंदरच दिली. भागवतकार तर गोड वर्णन करतात. विठ्ठल श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी भुलोनी घाली वेडे. मदन पोटा आले बापुडे तेथे कोणीकडे इंद्रचंद्र. इतका सुंदर असणारा परमात्मा, त्या परमात्म्याला पहा. तुम्ही घ्या रे डोळे सुख. पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान. 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 कान तुम्ही ऐका रे कान. कान तुम्ही ऐका रे कान. 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 तुम्ही ऐका रे कान.
ऐका रे कान तुम्ही ऐका रे कान माझा विठोबाचे गुण माझा विठोबाचे गुण गुण तुम्ही घ्या रे डोळे सुख 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 आता ह्या किती चाले होते हा किती बाबा वा 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 त्यांच्या नावाने टाळी वाजवा गाड्या ते लाल उपरण्यावाले चष्मा लावला त्यांनी परंतु चष्म्याच्या आतून चांगलं ओळखतात ते वा जुने काही भजने असतात बारीक लक्ष ठेवतात हा लोक कोणाचं काय असेल ते जाऊ द्या परंतु तुमच्यासारखे श्रोते जर मंडळी असेल ना मला आनंद होतो तुमच्यासारख्याकडे पाहूनच मला कीर्तन करावं वाटतं आपण जे चिंतन करतोय हे जे मांडणी करतोय ह्याच्या चाली म्हणतोय याला एक चांगला रसिक वर्ग तयार होणं आता फार महत्वाचं आहे चिंतनीय कीर्तन ऐकण्यासाठी सुद्धा एक रसिक वर्ग तयार होणं आता फार काळाची गरज आहे हा खर तर या कीर्तनावर आता अनेक प्रकारचे संकट आहेत वारकरी संप्रदायाच्या कीर्तनावरती अनेक संकट आहेत याचा अभ्यास तुम्ही बैठकीत करा हा एक रसिक वर्ग तयार होणं फार महत्वाचं आहे टाइमपास करू नका जर इतक्या लोकांनी आपण 2 तास दुसरं काही काम केलं ना चांगलं तर लाखो रुपयाचं काम होईल आणि 7 तासात म्हणजे 8 दिवसात आता आपले किती कीर्तन आहे जवळ 8 दिवसच आपले जातात 2 टाइम कीर्तन आहेत कथा आहे हा म्हणून हे ऐकत असताना श्रवण करत असताना एक की पुण्यात मुंबईत माणसं डायरेक्ट आम्हाला विचारतात महाराज तुम्ही हा अभंग घेतला ही प्रस्तावना अशी कशी केली या शब्दावर तुम्ही काय बोलले म्हणजे किती मार्मिकतेने ऐकतात वेळ व्हायला जाऊ देत नाहीत खेड्यापाड्यात आपलं उगा सटाक्या कुंकड जिकडे जाईन तिकडे परंतु त्याच्यात सुद्धा असे काय काय माणसं जाणकार असतात हा वैकुंठवासी गुरुवर्य बाबा सांगायचे पोरं कीर्तन करत असताना मार्मिक विनोद करणं ठीक आहे परंतु हा समाज तुमच्या समोर 2 तास तुम्हाला वेळ देतोय ना मग या समाजाचा चीज झालं पाहिजे तुम्ही जर सटाक्या आणल्या तर तुम्हाला नरकात जावं लागेल बाबांचं हे वाक्य असायचं चला कीर्तन ही परंपरा अतिशय श्रेष्ठ आहे या कीर्तनाने तुकोबाऱ्या सांगतात संसाराच्या अंगी अवघीच व्यसन आहे आम्ही या कीर्तने शुद्ध झालो जर ते शुद्ध होत असतील तर आपल्याला काय अडचण आहे शुद्ध झालं पाहिजे आमचे जुने कीर्तनकार होते भारत महाराज बरुरे त्यांचं या कीर्तनावर इतकं प्रेम होतं त्यांचा ऍक्सिडेंट झाला 7 ते 9 पुण्यात कीर्तन असतात चालले होते शिरूरच्या जवळ गाडीचा ऍक्सिडेंट झाला रक्ताच्या थारोळ्यात ते पडलेले होते तेवढ्यात 11:30-12च्या दरम्यान त्यांचा फोन वाजला आणि काही गावकरी नंतर फोन करतात रात्री महाराज आम्हाला ही तारीख पाहिजे हो आहे का गाडीचा ऍक्सिडेंट झाला ड्रायव्हर एकीकडे पडलेला ते सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते तरी सुद्धा त्यांनी डायरी घेतली आणि सांगितलं मोकळी आहे तारीख मी लिहून घेतो तशा अवस्थेत त्यांनी ती तारीख लिहून घेतली कीर्तनामुळे पैशामुळे नाही त्यांच्याकडे 100 एकर जमीन होती लातूरचे होते ते फार श्रीमंत होते घरात कितीतरी प्रोफेशनल माणसं होती परंतु त्यांनी सांगितलं मी का लिहून घेतलं हे माझं कीर्तनावरचं प्रेम आहे कीर्तनावर आपण प्रेम केलं पाहिजे अहो श्री श्री रविशंकर बँगलोरला आता पुढच्या महिन्यात माझं कीर्तन आहे त्यांच्या आश्रमात आहे त्यांच्याकडे जागतिक लेवलला त्या माणसाचं काम आहे जगात कितीतरी म्हणजे माझा एक विद्यार्थी तिथे आहे त्याने सांगितलं काका इतके आश्रम आहेत आता पक्का मला आकडा आठवत नाही किती आहे नेमकं परंतु त्याने सांगितलं इतके जरी आमचे आश्रम जागतिक लेवलला आहेत तरी पण आमच्या सगळ्या आश्रमात शिक्षक लोकांनी कसं वागायचं काय काय शिकवायचं सगळ्यांना नियमावली एक आहे आपला वारकरी संप्रदाय सुद्धा तसाच आहे फक्त आपल्या अनुयायांनी ते आता पाळणं महत्वाचं आहे चला ऐकत असताना सुद्धा कीर्तनात ऐकत असताना दुसरं काही ऐकायचं नाही परमात्म्याचे गुण ऐकायचे तुम्ही ऐका रे आणि माझ्या विठोबाचे गुणवान फक्त या जगात परमात्माच आहे त्याच्यामुळे कीर्तनातून त्या परमात्म्याविषयीच ऐकायचं दुसरं नाही विठ्ठल म्हणजे मी खोटं नाही बोलणार तुम्हाला एक 8 दिवस झाला असं 2 तारखेला आज किती तारीख 11 तारीख ना 11 2 तारखेला मला असं वाईट वाटलं एका गावाला माझं काल्याचं कीर्तन होतं जालना जिल्ह्यात ते गाव आहे याच्या समोर नाही सांगणार मी
परंतु बैठकीत बसा, तुम्हाला मी सांगेल. तिथं गेल्यानंतर त्या लोकांनी डायरेक्ट सांगितलं, म्हटले आपले सप्ताहाचे कार्यकर्ते होते, त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज यावर्षी आमच्यावर फारच वाईट दिवस आले. म्हटलं काय झालं? आम्ही ज्या तारखे घेतल्या होता का, काही काही गावातले तरुण माणसं आली, काही काही राजकीय माणसं आली आणि त्यांनी आम्हाला डायरेक्ट विचारलं, हा महाराज कोणत्या समाजाचा आहे? मला इतकं वाईट वाटलं ते वाक्य ऐकून. म्हणलं आता इथं आलोय आपण, थोडंसं कीर्तन करून जाऊ. कीर्तनातही मी बोललो, म्हणजे तुम्ही या कीर्तनाला कुंकड नेऊन ठेवताय. काही राजकारणाचे विषय असतील तुम्ही तिथं मांडा, त्या स्टेजवरून मांडा, ते स्टेज त्याचा आहे. काही समाजकारणी विषय असतील तिथून तुम्ही मांडा, परंतु हे स्टेज असं आहे, इथून फक्त आपण आणि पानाराने सुद्धा हा जन्म हो का भलते याते नामदेव महाराजांनी म्हटलंय, परी मी न चुके. हा म्हणून या कीर्तनाची इतकी जागरूकता होणं महत्वाचं आहे. या ग्रंथांनी काय सांगितलंय, संतांनी काय सांगितलंय. आता हे काही माणसं मी साधू महात्मे पाहिलीत, त्यांची कोणाला जातही माहित नाही, त्यांचा प्रांतही माहित नाही, त्यांचं काहीच माहित नाही, परंतु लोकांची त्यांच्यावर श्रद्धा आहे. हे साधूचं काम आहे. काही लोकांनी प्रांतवाद करून त्या परिसराचं वाटोळ केलं आणि जातीयवाद करून त्या समाजाचं वाटोळ केलं. म्हणून हा वारकरी संप्रदाय सगळ्यांचा आहे. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखू नये. हा अभंग पहा पूर्ण. विठ्ठल म्हणून आपण सुद्धा आता इथून उपदेश करतोय ना, आपण सुद्धा जास्त डोक्यात ठेवायचं इथून काय उपदेश करायचं म्हणून. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. विठ्ठल मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. महाराज चौथ्या चरणात म्हणतात, मनाला विनंती करतात. पहिल्या चरणात वाणीला, दुसऱ्या चरणात डोळ्याला, तिसऱ्या चरणात कानाला, चौथ्या चरणात मनाला उपदेश करतात. मना तेथे धाव घेई राहे. महाराज मनाला उपदेश करतात आणि कुठे जायचं सांगतात? परमात्म्याच्या. कारण मनाला दुसरीकडे विश्रांती नाही. संसारात तुम्ही कितीही ताकद लावा आणि कितीही पळा, तुम्हाला तिथं विसावा. कारण तुका म्हणे धावा आणि आहे पंढरी विसावा, किंवा विठ्ठल सोयरा सज्जन विसावा. जाईन त्यांच्या गावा भेटावया, जाईन त्यांच्या गावा भेटावया. विठ्ठल सोयरा सज्जन विसावा. शीन भाग त्यासी सांगेन आपुन, सांगेन विठ्ठल सोयरा सज्जन विसावा. विसावा फक्त परमात्म्याच्या चरणात जवळच आहे. आमुची विश्रांती चरण तुमचे कमळापती, चरण कमळापती तुमचे चरण कमळापती. हे आमुची विश्रांती तुमचे चरण कमळापती, चरण कमळापती तुमचे चरण कमळापती. अतिशय योग्य प्रमाण. हा माझा जास्त परिचय नाही बरं का, परंतु खरंच ज्याला वारकरी संप्रदायात गायक म्हणून राहायचं त्यांनी थोडंसं पाठांतर केलं पाहिजे. थोडंसं जरी पाठांतर असेल तर मग त्याचे काही संवेदना, त्याचं काही अंतकरण वेगळं, त्याला समाधान भेटत. हा आणि कीर्तनकारला तर मग भेटतच. आता किती योग्य प्रमाण आलं. विश्रांती फक्त परमात्म्याच्या चरणा जवळ आहे. आमुची विश्रांती चरण तुमचे कमळापती, परमात्म्याच्या चरणाजवळ आहे. माणसाला कळायला पाहिजे विश्रांती कुठं आहे. काय माणसाला मिळत लागत नाही. काय केलं पाहिजे याचा मिळ नाही. तुकोबरा सांगतात ना, तुका म्हणे ताळा आणि नाही त्याची अवकळा. काय काम सारखे दिसतात, परंतु ते ज्याला त्याला आपल्याला जे जमन ते आपण नफा तोटा याचा विचार करून केलं पाहिजे. चला एका माणसाच्या घरी चोरी झाली. इथे नाही. चोरी झाल्यानंतर तो बरीचशे माणसं त्याच्याकडे गेली. तो स्मशानभूमीत जाऊन बसला होता. बरीचशे माणसं गेली, म्हटले अहो काहीतरी शोध लावा, तपास लावा, पोलिसाकडे जा. तो म्हटला मी सगळे पर्याय केले आणि शेवटी इथे येऊन बसलेला आहे. ते म्हटले आता नाही सापडणार का चोर?
त्याने सांगितलं चोराच्या बापाला सापडा लागून म्हणे. चोर नाही सापडणार तर कसं काय होणार? ते म्हणले अरे पण कसं काय सापडणार? त्याने सांगितलं चोराला कुठेही जाऊ द्या, शेवट त्याला कुठं यावं लागल? शेवट कुठं येऊन यावं लागल? स्मशानभूमीत. त्याच्यामुळे डायरेक्ट मी इथे येऊन बसलो म्हणे. इथे येऊन बसलो. विसावा कळाला पाहिजे. चला मनात येथे धाव घेई परमात्म्याच्या चरणाजवळ विसावा आहे. राहे विठोबाचे पायी तुका म्हणे जीवा. नंतर म्हणून चाला आपण शेवट मस्त भैरवी म्हणून. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. जीवाला सुद्धा विनंती करतात तू परमात्म्याला सोडू नको. तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख विठोबा. हरी विठोबा रघुमा जय जय विठोबा रघुमा रघुमा विठोबा रघुमाई विठोबा रघुमा विठोबा रघुमा जय विठोबा रघुमा हरे विठोबा रघुमा 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 रघुमा विठोबा रघुमा एक 10 मिनिटात थांबलं चालेल ना? हो. हा थोडं लेट सुरू झालं 7:30 पावणे आठला एक. हा थांबतो. हा अहो जवळजवळ 99% आमचा अनुभव असा आहे. आता गावोगावी नियोजन असतं ते होत राहतं, चला जाऊ द्या. पण आम्ही आमचं समजून घेतो. फक्त काय केवळ 10-15 मिनिटं लेट झालं की काही म्हणून महाराज टायमाचा भान आहे का? परंतु चला आपली चांगली माणसं आहेत, बोलतो थोडं. 1-2 शंका आहेत सांगतो आणि थांबतो. साईस ना कितीला शाळेत? 6वीला. तू 9वी. तू 7वी. तू 8वी. 6वी 7वी 8वी 9वी. बरोबर आपल्याला जोड्या लावायच्यात ना. वा साई एक प्रश्न विचारू का छोटासा? हा फक्त लक्षपूर्वक उत्तर द्या. जीने के लिए खाना का खाने के लिए जीना? जीने के लिए खाना का खाने के लिए जीना? खाने के लिए जीना. बरोबर ठीक आहे. हा 7वी वाला काय नाव तुझं? चैतन्य. जीने के लिए खाना का खाने के लिए जीना? वा त्याचं नावाने टाळी वाजवा. थांबा याच्या नावाने वाजवा. याने उत्तर काय कोय ना दिलं बुवा. छोटी छोटी मुलं आहेत. चला मी याच काय विचारलंय? आपल्याला इंद्रिय दिलेत ना देवानी, ही नुसती खाण्यावारी घालू नका. 2 तास आपण तेच चिंतन करतोय. दिली इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया जेने तू जोडीशी नारायण नासे जीव. पण इंद्रिय नुसते खाण्यावारी घालू नका. परमात्म्याने आपल्याला ती परमात्म्याच्या प्राप्तीकरता दिलेली आहेत. लोक हो वेळ कमी आहे. पुन्हा असं म्हटलंय कृतयुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं आणि या देहाची उंची 28 हात होती. उंची या देहाची 28 हात. त्याच्यातलं 1 शून्य कमी झालं त्रेतायुगामध्ये आणि उंची अर्धी कमी झाली. उंची किती राहिली मग? 14 हात. आणि आयुष्य किती राहिलं? 1,00,000तलं 1 शून्य कमी झालं. खाली किती राहिलं? 10,000. त्याच्यानंतर द्वापार युगात आणखीन 1 शून्य कमी झालं. आयुष्य किती राहिलं? 1,000. आणि उंची आणखीन अर्धी कमी झाली. उंची किती राहिली? 7 हात. त्याच्यानंतर कलियुगामध्ये 1 शून्य आणखीन कमी झालं. खाली किती राहिलं? 100. आणि उंची किती झाली? 7 मधली अर्धी 3.5 हात. 3.5 हात.
देवाला फक्त एवढीच विनंती आहे, आता याच्यातलं शून्य कमी करू नको. हा. मी का बोललोय, वेळ कमी आहे हो. 100 वर्ष आयुष्य आहे, त्याच्यात बालत्व, पीडा, रोग, क्षय किती किती, आणि काय भजनाशी उरले ते पाहे का. भजनाला थोडं राहिलं. म्हणून एक असं उदाहरण मी ऐकलं होतं. पुण्यात मुंबईत ही विमानाने प्रवास करणारी जी माणसं आहेत ना, ट्रेनने प्रवास करणारी, ही स्नानगृह पुण्यात मुंबईत करतात. स्नानगृह आहेत, स्नान करतात आणि पुढच्या प्रवासाला लागतात. असा एक माणूस स्नानगृहात गेल्यानंतर बकेट अंगावरती पाणी घेणार एवढ्यात त्याने ते पुढचं वाक्य वाचलं. पुढे एक वाक्य लिहिलेलं होतं, मागे पहा. काय वाक्य होतं? मागे पहा. गेला कशाला होता? आंघोळीला गेला होता, स्नानाला गेला होता. मागे पाहिलं, मागे लिहिलेलं होतं उजवीकडे पहा. गेला कशाला होता? स्नानाला. उजवीकडे पाहिलं, उजवीकडे लिहिलेलं होतं डावीकडे पहा. गेला कशाला होता? डावीकडे पाहिलं, डावीकडे लिहिलेलं होतं मूर्खा, तू वाचायला आला का स्नान करायला आला? ऐका, मला थोडं पुढं बोलायचंय. बकेट होतं गळक, गेलं घडून. पाणी गेलं लोक हो. मला त्या बकेटचं नाही सांगायचं, आपलं हे बकेट सुद्धा गळकच आहे. हे बकेट सुद्धा गळकच आहे. नुसतं वाचित बसू नका, म्हणजे नुसता संसार करीत बसू नका. स्नान करून घ्या, म्हणजे परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. वेळ थोडा आहे, याच्याकरता मी बोललोय. चला 1-2 शंका थांबतो. आपण इंद्रियांना शिकवत नाहीत का? इंद्रिय आपलं ऐकत नाहीत? तुम्ही बोलले का आता? तुम्ही बोलले का? हा, तुम्ही बोलले. आपण काय करतो? इंद्रियांना शिकवत नाही. बरोबर आहे. पहिला वर्ग आहे असा, इंद्रियांना तो शिकवतच नाही. माऊली सांगतात, परंतु असा जो वर्ग आहे त्याचं कल्याण कधीच होणार नाही. इंद्रिय जे जे म्हणती त्याचे जे पुरुष करती, ते तरलेचे न तरती विशेष सिंधू. पहिला वर्ग शिकवत नाही. दुसरा वर्ग आहे शिकवतोय तरी इंद्रिय त्यांचं ऐकत नाही. कोणता वर्ग आहे दुसरा? तुकाराम महाराजांचाच विषय पहा. तुकोबराच्या अगोदरचे काही अभंग असे आहेत, देवा इंद्रिय माझा ऐकेनात, वाचावदे परी करणे कठीण, आणि इंद्रिय अधीन झालो देवा. देवा मला वाचव, इंद्रियाच्या मी अधीन गेलोय, क्रियाकर्महीन झालो इंद्रिय अधीन. तुकोबराच्या ह्या प्रार्थना आहेत, इंद्रिय माझा ऐकेनात म्हणून. विठ्ठल लोक हो. महाराज इंद्रियांना शिकवतच गेले तर इंद्रियांनी त्यांचं ऐकलंच. कुठं ऐकलं? याच अभंगात ऐकलं. बारीक आहे का? परमार्थ करणाऱ्या माणसाच्या लक्षात येईल. पहिलं चरण काय? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. वाणीने ऐकलं का? ऐकलं. कुठं ऐकलं? माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलास. वाणीने ऐकलं. तुम्ही घ्यारे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. डोळ्याने ऐकलं का? ऐकलं. तुका म्हणे डोळा, विठू बैसला सावळा. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानाने ऐकलं का? ऐकलं. आता नाही काय कानी मज देवा वेनवानी. मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. मनाने ऐकलं का? ऐकलं. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले किंवा देखिले तुमचे चरण, निवांत राहिले मन. तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा. जीवाने ऐकलं का? ऐकलं. तुका म्हणे सुख झाले माझ्या जीवा, आणि रंगलो केशवा तुझ्या रंग. ऐकलं का नाही? याच अभंगात ऐकलं, पटवून दिलं मी तुम्हाला. तुकोबराचे जे प्रमाण आहेत पुन्हा विशेष महाराजांचेच आहेत. लोक हो. साई, तू गांधीजीचे माकडं पाहिले का? गांधीजीचे माकड म्हणजे त्यांनी जे दिलेत पुस्तकात, आपण अभ्यास करत असताना आपण जे पाहतो ना, ते 3 माकडं कसे आहेत? एकाच्या डोळ्यावरती हात आहे, बरोबर, एकाच्या कानावरती हात आहे, आणि एकाच्या तोंडावरती हात आहे. ते 3 माकडं म्हणजे पहिले 3 चरण आहेत. ज्याच्या तोंडावरती हात आहे त्याचं काय म्हणणं आहे? बुरा मत बोलिये, फिर क्या बोलिये, घेई घेई माझे वाचे. दुसरं काय म्हणतोय? बुरा मत देखिये, फिर क्या देखिये, तुम्ही घ्या रे डोळे सुख. तिसरा, बुरा मत सुनिये, फिर क्या सुनिये, तुम्ही ऐका रे कान. एक प्रश्न झाला आपला. आणि कोणाचं ऐकलं इंद्रियांनी? बजरंग बलीचं ऐकलं. आता जे आणखीन परमार्थातले जाणकार आहेत त्यांना कळलं. सर्वसामान्यांना नाही कळणार काही काही विषय, परंतु हा विषय जर तुम्ही ध्यानावर घेतला, भावार्थ रामायणात विषय आलाय. लोक हो,
आपल्या हाताने ऐकणं ठीक आहे, आपल्या डोळ्याने ऐकणं ठीक आहे, कानाने ऐकणं ठीक आहे, पायाने ऐकणं ठीक आहे, बाकीच्या इंद्रियांनी ऐकणं ठीक आहे. पण तू मारुतीरायांच्या गुद आणि शिष्ण त्यांनी पण ऐकलं. कुठं ऐकलं? मारुतीरायांच्या हाताचा, पायाचा, डोळ्याचा, सर्व इंद्रियाचा विषय तर प्रभू रामचंद्र होतेच, परंतु गुद आणि शिष्ण त्याचा विषय पण प्रभू रामचंद्रच होते. कसे होते? भावार्थ रामायणाचा. विठ्ठल वव्या सांगतो त्याच्या नुसत्या ऐका. मने वचने कर्मस्थिती राखिता झाला रघुपती श्रुती अवधान द्यावे चित्ती कथा संगती सांगेन मने कवळून या ध्याना मोकलून जाणे रघुनंदना संकल्प विकल्प गमनागमन रघुनंदना सरिसेची बुद्धी निश्चय जाण सावधान रघुनंदन राखिते झाले अनुदिन क्षणे क्षण न विसंबे चित्त चिंतन समवेत धरोणे राहिले रघुनाथ अहर्निशी राम राखित सावचित्त सर्वता निजाभिमानी कपिपती रामोहमस्मी निज वृत्ती धरोणे राहिले रघुपती अहोराते सावध अंतःकरण व्यापक पाही राम सखे सर्वंठाई बालाग्र मात्र सवडी नाही राखन पाही हनुमंत अंतरी ऐसा हनुमंत सर्व भावी रघुनाथ क्षणक्षणा सांभाळित बाह्यव्रत अवधारा दृष्टीविषयी रघुनंदन दृश्य मात्री भरला जाण राखिते झाले अनुदिन अनुसंधान अखंड श्रवणद्वारी शब्द विषयो अर्थावबोधे रामराव राखितसे महाभाव भक्तराव हनुमंत घ्राणद्वारे गंधावबोध श्रीराम परम मकरंद श्वासोश्वासी परमानंद अगाध बोध कपीचा रसनारसे विषय स्थिती गोडी माझे चितचक्ती वीर मारुती न विसंबे त्वचा आलिंगिता स्पर्शी उडवणे शून्यत्वाकाशी मिठी घालून श्रीरामाशी चिदाकाशी राखीत हस्ताची क्रियाशक्ती क्रिया मात्र रघुपती घेता देता अर्थ जाते राम मारुती न विसंबे चरणांचे गमनागमन आचरण्याची रामजान पावलही न पडे शून्य रघुनंदना वाचुनी लिंगाची स्वानंदरती तव ऊर्ध्वरेता मारुती अखंडानंद रघुपती सहज स्थिती राखीत गुदाचा स्वभाव अक्षर क्षरी अक्षरी रघुवीर उडवून क्षराक्षर राम कपींद्र राखत. जवळजवळ 17-18 वय होते. भावार्थ रामायणात विषय आला. मारुतीरायांच्या सर्व इंद्रियांनी ऐकलं म्हणून आपण इंद्रियांना शिकवतच राहा. इंद्रिय आपले ऐकतातच. विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल झालं. शेवटची शंका आहे. या अभंगात तुकोबरा वाणीला माझं म्हणतात. बारीक आहे का? वाणीला माझं म्हणतात आणि डोळ्याला का तुम्ही म्हणतात? आहे की नाही? कानाला का तुम्ही म्हणतात? लोक हो, आपल्या शरीरात सर्व इंद्रियांना सारखं स्थान आहे. आहे की नाही? आपण जर विचार केला तर असं एक उदाहरण मी ऐकलं होतं की सर्व इंद्रियांनी उपोषण केलं. कोणाच्या नावाने? पोटाच्या. काय? हात म्हणतात आम्ही आमचं काम करतोय, पाय म्हणतात आम्ही आमचं काम करतोय, डोळे म्हणतात आम्ही आमचं काम करतोय. हे पोट नुसतं बसून खायला लागलंय म्हटलं. उपोषण कोण केलं? बाकीच्या इंद्रियांनी केलं. लोक हो, आपल्या शरीरात सर्व इंद्रियांना सारखं स्थान आहे. पण एखादा इंद्रिय जर थोडं अस्तित्व दाखवायला लागलं तर समजायचं आपलं आरोग्य धोक्यात आलं. एखाद्या घरात एखादा माणूस जर अस्तित्व दाखवायला लागला तर समजायचं त्या घराचं आरोग्य धोक्यात आलं. एखाद्या गावात एखादा माणूस जर अस्तित्व दाखवायला लागला तर समजायचं त्या गावाचं आरोग्य सुद्धा धोक्यात आलं. एखाद्या जिल्ह्यात एखादं गाव जर अस्तित्व दाखवायला लागलं तर समजायचं जिल्ह्याचं आरोग्य. एखाद्या राज्यात एखादा तालुका जर अस्तित्व दाखवायला लागला तर समजायचं राज्याचं आरोग्य. एखाद्या देशात एखादा समाज जर अस्तित्व दाखवायला लागला तर समजायचं देशाचं आरोग्य सुद्धा हे ठरलेलं आहे. थोडक्यात सर्व इंद्रियांना सारखं स्थान आहे आपल्या शरीरात. तर तुकोबराय वाणीला माझं म्हणतात. घेई घेई माझे वाचे तुम्ही घरे डोळे सुख. हे पडतं का? नाही ना पटत. याचा काय अर्थ आहे? तर साधू संत विनाकारण बोललेले नाहीत. याचा अर्थ असा आहे, घेई घेई माझे वाचे हे पहिलं चरण म्हणजे थोडस देहावरती असल्याचं थोडस लक्ष नाही. म्हणजे देहाकडे त्यांना थोडक्यात 16 आळंदीवरून पंढरपूरला चालला. आळंदी म्हणजे घेई घेई माझे वाचे. 16 जर फलटणला गेला तर फलटणला गेल्यानंतर आळंदी तेवढीच आणि पंढरपूरही. तसं दुसरं चरण आहे, देहाच्याही लांब गेले आणि देवाच्या तर लांबच आहेत. म्हणून तुम्ही घ्या रे डोळे सुख. देहाच्या लांब गेले. आता घेई घेई माझे वाचे हे जे आहे तुम्ही घ्या रे, तुम्ही पर्यंत गेले म्हणजे देहाच्या लांब गेले. आणि माझ्या तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख म्हणजे देवाच्याही लांबच आहेत आणि देहाच्याही लांब गेले. परंतु 16 जर नातेपुतेला गेला तर देवाच्या जवळ गेला आणि आळंदीच्या देहाच्या लांब गेला.
तिसरं चरण म्हणजे माझे शब्द देवाकडे गेला. तुम्ही ऐका रे कान, देवाच्या लांब गेले. माझ्या विठोबाचे गुण, माझे शब्द हा देवाकडे गेला. जर 16 पण चंद्रभागेत गेला तर मग महाराज विनंती करतात मनाला, मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. आणि परमात्म्याच्या जवळ उभा राहिल्यानंतर मग महाराज विनंती करतात, तुका म्हणे जीवा नको सोडूया केशवा, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख. झाली आपली वेळ आणि झालं आपलं वा 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 वा. झाली आपली वेळ आणि झालं आपलं कीर्तन. आज खरं तर पहिला दिवस आहे. मला परिपूर्ण नामपरच चिंतन करायचं होतं, परंतु मला असे माहिती सकाळी सुद्धा कीर्तन झालंय, कथा आहे, म्हणून थोडासा नामाचाही उल्लेख या अभंगात आहे. आणि इंद्रियांना शिकवण्याबद्दल उपदेशपर सुद्धा हा थोडासा अभंग आहे. पहिल्या दिवसाच्या मानाने आपण या ठिकाणी बरीचशी संख्या उपस्थित आहात. आमच्या महाराजांनी, सर्वानंद महाराजांनी मला सांगितलं होतं की सुरुवात झाल्याबरोबर मंडप भरतो. तर ते वाक्य मला आता सत्य वाटलं. जवळजवळ आपला मंडप पूर्ण भरलेला आहे, परंतु लोक इथं यायचं, आपण आता विषयच घेतलाय, तर कीर्तन आपल्याला सगळं पदरात पडलं पाहिजे. थोडंसं लवकर यायचं. नंतर उशिरा आल्यावर त्याचा काय अर्थ आहे? उशिरा आल्यानंतर आपण कीर्तनाला येतो का कीर्तन झाल्यानंतर जे त्याला येतो? आहे की नाही? कीर्तनाला आलं पाहिजे. प्रसाद त्याला म्हटलंय, जर श्रवण केलं नंतर खाल्लं तर मग तो प्रसाद आहे. माता भगिनीची संख्या पहा ना, इकडे कुणीकडे गेली. माता मावल्यांनो, आजचा परमार्थ चाललाय तो तुमच्या जीवावर चाललाय. खरंच चाललंय, यांच्या जीवावर नाही असं नाही म्हणायचं मला, परंतु जिथे तिथे माता मावल्यांची संख्या इतकी जास्त आहे. आणि श्रद्धा सुद्धा एक काकणभर विचार करायचं ठरलं तर माता मावल्यांकडे आहेच. म्हणून तुम्ही पहिलं पटकीन निघायचं, यांना यावंच लागणार. घर बंद करून तुम्ही निघाले की स्वयंपाक तर घरी नाही ना. मग काय कुठं जाणार, कुठं यावंच लागणार. म्हणून आपण सर्वांनी या. आता इथून पुढे जे काही चांगले चांगले महाराष्ट्रातले मोठे मोठे वक्ते या ठिकाणी येणार आहेत, सर्वांच्या कीर्तनाचा आनंद घ्या. आणि लोक हो, याच्यात कोण किती शिकलेला असाल मला माहिती नाही, परंतु जरी शिकलेले असाल तर या कीर्तनात आल्यानंतर श्रद्धा ठेवा आणि श्रद्धेने कीर्तन ऐका. जर आपल्या परमार्थाची सुरुवात तिथून आहे, तुम्ही इथं बसल्याबरोबर कीर्तनकाराकडे जर असं पाहिलं संशय नजरेने, तर मग त्या नजरेतच तुम्हाला फार नाही फळ भेटणार, कारण ती नजर असते. आमचे गुरुजी सांगत, आता नाही मला वेळ, आमचे गुरुजी JRचे सुद्धा 3 प्रकार सांगतात. त्याच्यातला एक अतिशय खतरनाक JR आहे. JR घालताना सुद्धा आपण प्रेमाने घातला पाहिजे. समोर कीर्तनकाराच्या बसले, आता खरंच आम्ही आता प्रवास भरपूर करून आलो, परंतु हे आमची भजनी मंडळ पाहिली, मला समाधान वाटलं. मी इकडेच कमी पाहिलं सुद्धा नाही जास्त, यांच्याकडेच पाहून कीर्तन सांगितलं. कारण श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो वक्त्याला प्रसन्न करत असतो. आमचे देवराम बाबा सांगत असतात, काही काही माणसं कीर्तनकाराच्या पुढे असं बसतात, असेच जी पापणी आहे ना, ही पापणी सुद्धा खाली करत नाहीत. गेलेत का आहे ते कळत नाही. बाबा सांगतात, असे जर 10-5 जण पुढे आणून कीर्तनाच्या बसवले, असे कसे असे तसे असे जर बसवले, तर महाराष्ट्रातला कोणताही नामांकित कीर्तन करा ना, या 10-5 जणांनीच जर त्याचा नाही बोऱ्या वाजलं तर काय राहिलं? आहे का नाही? म्हणून मस्त पुढं बसलं पाहिजे, मस्त श्रवण आनंदाने केलं पाहिजे. तुमच्या संसारातल्या काय कटकटी असतील त्या मंडपाच्या बाहेर ठेवल्या पाहिजे. खरं लोक तुमची तरी कमाल आहे हो. आता आम्ही रात्रंदिवस परमार्थात आहेत, म्हणून आम्ही फ्रेश राहतो, आम्हाला दुसरं काही ताण नाही, काय नाही, संसार नाही, काही नाही, त्याच्यामुळे मग आम्ही असं निवांत राहतो, काहीच त्रास नाही. हे 22 तास लोक बेजार होतात आणि इथून आपल्या समोर हसतात, काय विशेष? ते सुद्धा ही कीर्तनाची ताकद आहे, बाकी काही नाही. तुम्ही एवढं फ्रेश राहू शकत, ही कीर्तनाची ताकद आहे. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप, असाच परमार्थ आपण सर्वांनी करावा. या ठिकाणी पूज्य बाबाजी वगैरे सर्व या ठिकाणी माणसं बसलेले आहेत. या संत महात्म्यांचा माझा जास्त परिचय नाही, परंतु यांचाही आपल्या सर्वांना आशीर्वाद भेटो, मलाही त्यांचा आशीर्वाद भेटो. लोक ही संत महात्मे जे असतात ना, माझ्या कीर्तनात मी नेहमी एक प्रार्थना करत असतो, आम्ही तुमच्या लग्नाला येतोय, आशीर्वाद देतोय, तुमच्या वास्तुशांतीला येतो, आशीर्वाद देतो, तुमच्या प्रत्येक कामाला आम्हाला बोलवतोय, आम्ही येतो, तुम्हाला आशीर्वाद देतो. आम्ही सुद्धा रात्रंदिवस या गाडी तिकडे तिकडे फिरतोय
आम्हाला हे जीवन जगण्याकरता तुमच्या सर्व समाजाचा आशीर्वाद पाहिजे. तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा, नको सोडूया केशवा, नको सोडूया केशवा, तुम्ही घ्या रे डोळे सुख, नको सोडू या केशवा, नको सोडू या केशवा, तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही घ्या रे डोळे सुख. पहा 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 विठोबाचे मुख, पहा पहा विठोबाचे मुख, पहा हे पहा पहा विठोबाचे मुख. पहा विठोबाचे मुख, पहा पहा हे पहा विठोबा मुख. पहा विठोबाचे, पहा विठोबा, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबा, पहा पहा